खूप ऊन आहे बाबा नागपूरला. गळा सुकला, जीभ कोरडी पडली आणि आम्ही सगळे निघालो आहे आता पुढच्या स्पॉटवर. माझ्यासोबत आहे प्रयास, रवींद्र आणि वेदांत. आम्ही सगळे मित्र चाललो आहे आता. रिक्षा ठरवून घेतली आणि बाहेरचं वातावरण तर बघू शकता मित्रांनो, किती तापलेलं आहे, कडक आहे आणि इकडचे रस्ते तर नवीनच आहे. आम्ही रिक्षामध्ये जास्त काही बोललो नाही, इकडे तिकडेच बघत होतो, कारण की बाहेर वातावरण खूप छान होतं. झाडे होते हिरवे हिरवे, जास्त हिरवेही नाही आणि पोपटीही नाही. वेगवेगळ्या भिंती, वेगवेगळे आकाराचे रस्ते आणि लाल दगडं, डोंगर, खूप काही काही गोष्टी होत्या. कुठे पाणी होतं तर कुठे नव्हतं, कुठे डोंगर होते, कुठे लाल मातीची जागा होती. आणि हा मित्र तो झोपलाच होता रिक्षामध्ये, त्याची जास्त झोप झाली नव्हती. आणि मी बघत होतो बाहेर ह्या नवीन नवीन गोष्टी. बाहेर ऊन तर आहेच, पण बाहेर आहेत झाडे, डोंगर, आणखीन बरेच काही. आणि आता चाललो आहे आम्ही ड्रॅगन पॅलेसला. इकडे मेट्रो वगैरे नाही आहे, आणखीन काम चालू आहे वाटतं, पण आणखीन झालेलं नाही. आणि आता रस्ता जवळजवळच आला आमचा, पोहोचतच आलो आम्ही. बॅगी वगैरे मागं ठेवलेल्या होत्या. रिक्षामध्ये गाणे लावलेले होते आणि वेगळीच प्लेलिस्ट होती त्यांची. आणि मग बघता बघता आम्ही पोहोचलो आहे ड्रॅगन पॅलेसच्या टेम्पलवर. आणि आता आणखीन पोहोचलो नाही, आम्हाला पाटे दिसले. आणि आता रस्ता एकदम थोडासाच बाकी आहे. आणि इथे पोहोचल्यावर आम्हाला दिसतं ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठीला. हे इकडे आहे कामठीजवळ. आणि हे इकडे बोर्ड वगैरे लावलेलं आहे आणि हे गेट आहे. आता चला जाऊया आता आतमध्ये, दाखवतो तुम्हाला काय आहे इथे, ड्रॅगन पॅलेस कसं आहे. मित्रांनो, आम्ही आलो आहे आता ड्रॅगन पॅलेसमध्ये. खूप लांबून आलो. आत्ताच आलो आणि चाललो आहे आता मध्येच असा सरळ रस्ता आहे. आणि मग तिथून पुढे गेल्यावर आम्हाला घ्यायचे आहे तिकीट म्हणजे चप्पलसाठी होते. चपला बुटा त्यांच्याकडे ठेवण्यासाठी. आणि चप्पल बुटे ठेवल्यावर आम्ही गेलो आहे मध्ये. इथे असं मस्त वातावरण होतं. हे समोर आहे ड्रॅगन पॅलेस. आणि इकडे थोडंसं बसायला होतं गार्डन टाईप. हे बघा. हे इथे आहे गार्डन असं बसायला. आणि शाळेचे वगैरे पण मुली ट्रिपला आले होते सरांसोबत, मॅडमसोबत. आणि आणखीन वेगवेगळे टुरिस्ट होते. आम्ही सगळे मित्र पहिले इथे बसलो मध्ये जाण्याच्या पहिले, कारण की ऊन पण खूप होतं. आत्ताच आलो होतो, खूप दमलो होतो. सगळ्यांनी घरी वगैरे फोन केले आणि मी पण घरच्यांना सांगितलं पोचलो म्हणून, कारण की ते पण खूप चिंता करत होते, काळजी करत होते. फोन केल्यानंतर मग मी व्हिडिओ काढला इकडे आल्याचा. आणि मग इथून आम्ही थोड्या वेळानंतर थोडं बघायला जातो, एक्सप्लोअर करायला जातो. इकडे तिकडे बघतो आम्ही कुठे काय आहे, कसं आहे. आणि चला मित्रांनो, आता जाऊया, फिरूया. हे इकडे पाणी पण होतं आणि फाउंटेन्स वगैरे पण आहे. ते तिकडे पिण्याचं पाणी आहे. आणि सगळ्यांसाठी नवीनच होतं. आणि बाकीचे मित्र वगैरे पण आम्ही थोडं बोलत होतो, चालू होत्या गप्पा गोष्टी. आणि चला आता तिकडे जाऊन दाखवतो. तिकडे पिण्याचे पाणी आहे, तिकडे बाजूला वॉशरूम वगैरे आहे. आणि हे इकडे बाकीचे टुरिस्ट वगैरे आहे. आणखीन थोडं काम चालू होतं इकडे पण, पाणी वगैरे मारणं. आणि इकडे कन्स्ट्रक्शनचं कशाचं चालू होतं काम. आणि मग आम्ही जातो मध्ये. वरती सीड्या वगैरे चढून आम्ही मध्ये जातो. आणि मध्ये मस्त मूर्ती वगैरे आहे बसवलेली. गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि असं मेडिटेशन हॉल आहे केलेला मस्त. आम्ही तिथं बसलो, थोड्या वेळ मेडिटेशन वगैरे केलं. समोर अशी एक लाईन लावली होती, त्याच्या पुढे नाही जाऊ देत. हे बघा, गौतम बुद्धांची मूर्ती ते आहे. आणि हे असं मधलं वातावरण आहे. सगळे लोक शांत चित्तेने बसलेले आहे. मग आम्ही पण बसलो शांत चित्तेने. चला आता बघूया, थोड्या वेळ शांतपणे बसूया ध्यान साधनेमध्ये. म्हणजे इकडेच तिकडे बघू, म्हणजे जास्त फोन वगैरे पण बघतो आपण, थोडं अवॉइड केला पाहिजे. असं कुठे बाहेर वगैरे
फिरायला गेलं तर. आणि ते जर मेडिटेशन हॉलमध्ये जास्त अवॉइडच केला पाहिजे, आपण जास्त बघितला पण नाही पाहिजे फोन. कारण की आपण जास्त फोन वगैरे मध्ये खूप बघतो आपण. बाकीचे लोक बसले होते ध्यान साधनेमध्ये आणि आम्ही तर फोनच बघत होतो थोड्या वेळासाठी. मग आम्ही पण शांतपणे बसलो आणि बघितलं इकडे तिकडे काय आहे. हे बघा मित्रांनो, ही अशी मूर्ती आहे आणि आजूबाजूचे असं आहे इथे. आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर असे झाडे वगैरे लावले होते बॅक साईडला झाडे वगैरे होते. आणि हे इकडे पूर्ण काचेचं पॅलेस होतं ते. आणि इकडे टुरिस्ट वगैरे फोटोज पण काढत होते. आम्ही पण काढलेत थोडेफार. आणि मग इथून आम्ही जातो, 1-2 चक्रा मारतो आणखीन आणि मग जातो आम्ही खाली. थांबा, तुम्हाला वरून थोडं व्ह्यू दाखवतो, वरून कसं दिसतं आहे. हे बघा मित्रांनो, वरून पूर्ण असं दिसत आहे खाली. आपण बघितलं तर वरून खाली असा व्ह्यू आहे. सगळे लोक वगैरे, उन्हाने जास्त गर्दी पण नाही आहे. आणि हे इकडे पाण्याकडे आलो आम्ही परत. आणि पाण्याकडूनच पाण्याच्या इकडच्या रस्त्याने चाललो आहे. हे दोन्ही मित्र तर गेले आहे पुढं आणि आम्ही पण चाललो आता प्रयासन मी मागून. आणि चला, इथे कोणाला तरी सांगून आम्ही फोटो काढलेत, ते तिकडे तुम्ही बघू शकता. इकडे भंतेजी ते पण आहे. आणि चला आता जाऊया मित्रांनो, शाळेची ट्रिप पण आलेली होती टुरिस्टसाठी. आणि चला, आम्ही बॅग घेतली आणि चाललो आहे. आणि परत जाण्याचा रस्ता हा आहे. इथून चाललो आहे आम्ही आता परत. चला, आता रिक्षा आम्ही आणूनच ठेवली होती, ती बाहेर थांबली होती. आम्ही आता चाललो त्याच्यामध्येच. चालू आहे आता आमच्या गप्पा गोष्टी की पुढे कुठे जायचं. आणि गाडी बुक केली आम्ही रिक्षात बसल्या बसल्या. रात्रीची गाडी आहे, परत म्हणजे संभाजीनगरला यायची. सगळे इकडे तिकडे पण बघू लागले. आणि चला जाऊया आता. आणि हा मित्र तर म्हणजे प्रयास तर झोपून गेला गाडीतच. भेटू पुढच्या स्पॉटवर आता.